झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपात शिवसेना ठाकरे गट ठरला मोठा भाऊ। मात्र महायुतीत शिवसेना गटाला 10 जागांचीही शक्यता नाही। युती असो की आघाडी, राष्ट्रवादी 2 पाऊल मागे। राज्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या याद्या जाहीर व्हायला सुरुवात झाली आहे। महायुतीत भाजपाने आघाडी घेत आपल्या पहिल्या 20 उमेदवारांची यादी सगळ्यात आधी जाहीर केली। रिंगणात भाजपाचे चेहरे कोण हे बघून अन्य राजकीय पक्ष आपले उमेदवार जाहीर करतील असा अंदाज खरा ठरला आणि भाजपानंतर महाविकास आघाडीतून काँग्रेसने उशिरा का होईना यादी जाहीर केली, पण ती अवघ्या 7 उमेदवारांची। दुसरीकडे याच आघाडीतून शिवसेना ठाकरे गटाने आघाडी घेत पहिलीच तब्बल 17 उमेदवारांची यादी जाहीर केली। यासोबत आघाडीतील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष 10 जागा लढवणार असल्याचे निश्चित झाले, तर महायुतीतील अजित पवार राष्ट्रवादी गटाने केवळ 1 उमेदवार जाहीर केलाय। 28 मार्च रोजी चित्र आणखी स्पष्ट झालेले असेल। आघाडीतील पक्षांच्या अधिकृत याद्या समोर आलेल्या असतील। असे असले तरी आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाच्या मोठा भाऊ या भूमिकेला शह देण्यासाठी महायुतीत भाजपानेही आपण मोठा भाऊ असल्याचे दाखवून दिले। या दोन्ही पक्षांनी आपल्याकडे जास्त जागा घेत वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते। महायुतीतील अजित पवार राष्ट्रवादी गटाने केवळ 1 उमेदवार म्हणजे रायगडातून सुनील तटकरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे। महायुतीतील शिवसेना शिंदे गटाची उमेदवार यादी तयार असून ते 10 जागांवर लढणार असल्याचे सांगितले जाते, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने आघाडी घेऊन 17 उमेदवारांची नावे जाहीर केलीत। ही पहिली यादी असल्याचे बोलले जाते, म्हणजेच महाविकास आघाडीत ठाकरे गट 22 जागा लढवण्याची शक्यता आहे। शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस 10 जागा लढवण्याची शक्यता असून यात बारामतीसह माढा, रावेर, सातारा, दिंडोरी, बीड, नगर दक्षिण, शिरूर, वर्धा आणि भिवंडी या मतदारसंघांचा समावेश आहे। अद्याप महाविकास आघाडीची वंचित बहुजन आघाडीशी चर्चा सुरू आहे। 4 जागांचा प्रस्ताव डॉक्टर आंबेडकरांना मान्य नाही। जागा वाढवून द्यायचे म्हटल्यास ते कोणाकोणात वाटा पाडतील आणि कुणाला त्याग करावा लागेल याचीही मोठी उत्सुकता आहे। अर्थात भाजपाच्या यादीमुळे आता शिंदे आणि अजित पवार गटाला किती जागा मिळतील किंवा आपल्याला हव्या त्या जागा मिळतील का यावरून त्यांच्यात धाकधूक आहे। तर इकडे महाविकास आघाडीत शिवसेनेने 17 उमेदवारांची यादी जाहीर केल्यामुळे आपल्या जागांवर अतिक्रमण झाल्याचे सांगत काँग्रेसचा एक नाराज गट आज दिल्लीत जाऊन बसलाय। आघाडी असो की युती, जागा वाटपावरून किंवा मतदारसंघांवरून नाराजी नाट्य होणारच आहे। यावर त्या गटाचे नेते कसा पडदा पाडतात आणि कोणाचं 3 अंकी नाटक रंगमंचावर चालतंय हे लवकरच दिसेल। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।